तर माझ्या वयाच्या मुलींनो, मी आज तुम्हाला देणार आहे 2 टिप्स ज्या तुम्ही भाजीपाला आणायला गेल्यावर नक्की फॉलो करा. तर त्या अगोदर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्हाला पण जर गाईड करणारं घरात कोण नसेल तर नक्की मला सबस्क्राईब करा, कारण की मी पण सर्व स्वतः शिकत आहे. आणि इकडे बघा, संध्याकाळची वेळ झालेली तरी मला असा घाम सुटला जसं काय दुपारचे 12च वाजलेत. तर महत्त्वाची टिप नंबर 1 की टमाटर कधीही लास्टला घ्या, कारण की जर तुम्ही टमाटर पहिला तुमच्या पिशवीमध्ये घातलात आणि त्याच्यावर बाकी भाज्या घातलात तर टमाटर चिंगरून जातील. आणि इकडे मी आलेले ते घरी, आणि दूध का बरं काढले तुम्हाला कळायचं असेल, कारण की आपल्याला पहिला बनवायचा होता चहा. एकीकडे चहा बनवायला ठेवला आणि आज दुपारी एक मस्तपैकी मला पार्सल रिसीव्ह झाला आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये, मी दाखवेलच तुम्हाला नंतर. त्यानंतर टिप नंबर 2 म्हणजे आले की सर्व भाजीपाला वेगळा काढून ठेवा. जे तुम्हाला जास्त टिकणार आहेत, लसूण, बटाटे अशा गोष्टी फ्रीजमध्ये नका ठेवू. कांदे वरच ठेवा, कांदा पण फ्रीजमध्ये नका ठेवू, कारण की ह्या वस्तू जास्त वेळ टिकतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर ह्यांची शेल्फ लाईफ कमी होते. टमाटर वगैरे अशा गोष्टी तुम्ही फ्रीजमध्ये नक्की ठेवा. तर इकडे तुम्हाला काय असेल मी काय बनवणार आहे त्यासाठीचा सामान तुम्हाला मी आता दाखवलेला आहे. ती व्हिडिओ येईल नेक्स्ट पार्टमध्ये. इकडे मी चहा बनवला आणि एन्जॉय केला. थँक्यू.